श्री वाल्मिकेश्वर मंदिर यात्रोत्सव नायगाव कोळीवाडा 2 डिसेंबर 2025। परंपरेचा सुगंध, भक्तीची सजलेली वाट आणि श्रद्धेने नटलेलं नायगाव कोळीवाडा। 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या श्री वाल्मिकेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाने संपूर्ण गाव पुन्हा एकदा भक्तिरंगात न्हाऊन निघालं। मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी या शुभतिथीला पहाटे 6 वाजता श्री वाल्मिकेश्वर महाराजांचा महाअभिषेक मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। या यात्रेची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे श्री वाल्मिकेश्वरांची पालखी ही दरवर्षी गावातील स्वर्गीय गणपत बेंडकर यांच्या घरातूनच निघते। यामागे आहे एक पवित्र इतिहास। बेंडकर कुटुंबातील पूर्वजांनी श्री वाल्मिकेश्वर मंदिरासाठी आपली जागा दान करताना एकच अट ठेवली होती, महाराजांची पालखी आमच्या घरातच सजविली जाईल। आणि हीच परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते। गेल्या अनेक दशकांपासून पालखीची सजावट, पूजापाठ आणि निरोप सोहळा हाच बेंडकर घराण्याचा अभिमानाचा वारसा आहे। यात्रोत्सवाच्या दिवशी श्री वाल्मिकेश्वर मंदिर परिसर अधिकच खुलून दिसला। नायगाव कोळीवाड्यातील रांगोळी कलाकार देवेंद्र विजय भाईंदरकर, सचिन शिलुकर, भावेश हांडोरी, योगेश बेंडेकर आणि दीपक धांगेकर या सर्वांनी मिळून प्रथम तुला वंदितो गणराया ही अप्रतिम रांगोळी मंदिरासमोर साकारली आणि रांगोळीसमोर सेल्फी काढणाऱ्या भक्तांचे मनही आनंदाने प्रसन्न झाले। संध्याकाळी 6 वाजता बँड पथकाच्या निनादात आणि जय श्री वाल्मिकेश्वरच्या जयघोषात अलंकारिक पालखी गाव प्रदक्षिणा करून मंदिराकडे प्रस्थान करते। रात्री 8 वाजता गावातील आणि परिसरातील भजनी मंडळांच्या सहभागाने सुरू झाला अखंड भजन सोहळा। भक्तिरसाने वातावरण भारावून गेले आणि रात्री 9 वाजल्यानंतर सुमधुर भजनांच्या गजरात निघाली दिव्य पालखी मिरवणूक। रस्त्यांवर सजलेल्या रांगोळ्या, रोषणाईंचा उजेड, भक्तांचा जयघोष आणि दर्शनासाठी उमटणारी भक्तगर्दी, अगदी प्रत्येक क्षण भक्तिमय। पालखीबरोबर फोटो आणि सेल्फी घेत आनंद साजरा करत भक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहण्यासारखी होती। या पवित्र यात्रोत्सवाचे सार एकच, श्रद्धा, परंपरा आणि एकोप्याने जपलेली संस्कृती। या पालखी सोहळ्याचे उत्तम नियोजन श्री वाल्मिकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले। जय श्री वाल्मिकेश्वर महाराज, नायगाव कोळीवाडा, भक्तीची अनादी परंपरा।